प्रथमेश पाटलांना जेसीबी घेतली, हर्षलनं मी अशी रिकामे कामं केले जेसीबी सोबत की प्रथमेश पाटलांना विचार पण नशीन केला. चला आता पुढे काय झालं सांगतो, तोपर्यंत काय फॉलो करू. तर तो विषय असा होता, दुपारच्या पायरी गाडी काढली, सरळ आलो वावरात, कारण लय चोऱ्या वाढल्या तुरीच्या शेंगाईच्या. लोकायले दिवस रात्र शोल्याच्या दाण्याचीच भाजी पाहिजे, म्हणून वावरात पाहिजे एखादा चोट्टा आहे का, कोणीच नाही सापडलं. त्याच्यात आला प्रथमेश पाटलाचा फोन, ये म्हणे तुला जेसीबी शिकवतो. आता म्हटलं जमलं गळ्या, आता ट्रॅक्टर शिकलो, फोर व्हीलर शिकलो, जेसीबीच राहील ती फक्त. चला म्हटलं ते इच्छा पूर्ण करून देऊन पाहतो. जेसीबीने एकदम जोरानं काम चालू होतं. त्याच्यात हर्षल म्हणे तू थांब म्हणे, मी चालून पाहतो म्हणे. आता म्हटलं काही विषय नाही, तू चालव बा. आता त्यात हर्षल बसला चालवायला, पण जेसीबी दोघांनी चालवायला जमत नाही. त्यात प्रथमेश पाटील उतरले खाली. आपल्या हर्षलनं कोणता गेअर टाकला का मी डायरेक्ट जेसीबी जागेवर थट उभी केली. आता आम्हाला माहितच नाही जेसीबी चालू कुठून करता. त्यात प्रथमेश पाटलाला वाटलं केलं येणं काहीतरी का, म्हणून त्यांना लावला मोठ्या भावाला फोन. तुम्हीच पहा बाबा काय म्हणते आता. हेलो, हाँ मालिक। हाँ अरे मालिक वो थोड़ा सा गलती हो गई। जाऊ द्या, हा मजाकीचा विषय आहे. त्यानंतर प्रथमेश पाटलांना वापस जेसीबी चालू केली आणि आम्ही दोघं जण चाललो आलो घरी. आजच्यासाठी एवढंच, भेटू मग अशाच नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत काय फॉलो करू.